4-5 वर्ष तुम्ही धडपडत होतात आणि हे पुस्तकाचं मटेरियल जमा करत होता. बरोबर. तुम्ही पुस्तकाचं मटेरियल जमा करत नव्हता. बरोबर. तुम्ही स्वतःच्या शिक्षणासाठी बरोबर. स्वतःला अपग्रेड करण्यासाठी नक्की. हे सगळं करत होतात. बरोबर. काय काय केलं हे सगळं मटेरियल जमवण्यासाठी काय काय केलं आणि कुठे कुठे गेलात हे सगळं शोधायला? सांगतो. जे मान्यवर अगोदर जे कवी आहेत आतापर्यंत होऊन गेले, म्हणजे विंदा करंदीकर असतील, कुसुमाग्रज असतील, तुमचे सगळेच कवी जुने काळातले सगळे कवी, पाडगावकर असतील, अगदी वसंत बापट पासून करंदीकर, सगळे कवी असतील, जे कोणी लयीत लिहित आहेत त्यांच्या मी कविता वाचत होतो. बर. मग तिथे मला जाणवत होतं की कविता वाचताना लयीमध्ये कुठेही तुटकपणा येत नाही. बर. म्हणजे ती चांगली लय जाणवते, म्हणजे काहीतरी त्यांनी क्रमवारी साचेबंद बांधलेली आहे. म्हणजे त्यांच्या कविता अशाच झालेल्या नाहीयेत, तर त्यांनी हे सगळं शिक्षण घेतलेलं होतं म्हणून त्यांच्या या कविता सगळ्या वृत्तबद्ध येत होत्या. बर. ह्याच्यावर तेवढं संशोधन झालेलं नव्हतं. लय आपल्याला आवडते, मला कविता आवडते, इथपर्यंतच आपण होतो, पण त्याच्यामागे त्यांच्याही प्रेरणा होत्या, त्यांची मेहनत होती. या सगळ्या लोकांनी ह्या कवितेचा अभ्यास केलेला होता. मग मी ह्याच्यासाठी वान सरदेसाईंचं बरंच, कारण वान सरदेसाई वृत्तबद्ध कवितेबद्दल छान आदर्श आहे. आज नेटवरती तुम्ही शोधला तर त्यांचं मिळेल. तर ते छान वृत्ताची माहिती देऊन त्यांची गझल किंवा कविता ते सादर करतात. बर. खूप सुंदर लिहितात ते, रुबाई पण लिहितात. तर त्यांचं मी साहित्य वाचत गेलो. त्यांच्या साहित्यावरून, लईवरून मला थोडंसं वृत्तबद्ध कविता म्हणजे काय ह्याची थोडी थोडी माहिती मिळाली. नंतर मोहरा वाळंब्यांचं सुलभ मराठी लोकनकोश पुस्तक आहे, त्याची मला वाटतं 58-59 आवृत्ती आता मार्केटमध्ये आहे. खूप सुंदर पुस्तक आहे ते, व्याकरणासाठी आहे, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी वृत्तबद्ध कवितेची अगदी प्राथमिक माहिती त्यांनी दिली, ती खूप उपयुक्त माहिती आहे. ती माहिती मी घेतली. त्याच्यानंतर सुरेश भट, ग्रेस यांच्या कवितांवरून मला बरीच माहिती मिळाली. आणि जिथे जिथे मिळेल, मेन मुख्य जे मला उपयोग आलं ते छंदो रचना, माधव जुलियन यांचं. ती आत्ता मार्केटमध्ये कुठेही पुस्तक उपलब्ध नाहीये. काही ठराविक ग्रंथालयांमध्ये, वाचनांमध्ये पुस्तक आहे आणि पीडीएफ स्वरूपात ते पुस्तक उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये विस्तृत माहिती वृत्तांबद्दल दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हजारो वृत्त दिलेली आहे. इथे कवी कन्फ्युज होऊ शकतो. मग जी प्रचलित वृत्त आहेत, जी आधीच्या कवींनी जी वारंवार वापरलेली वृत्त आहेत किंवा आत्ताचे कवी जे वारंवार वृत्त वापरतात, ती प्रचलित वृत्तांची मी यादी तयार केली. म्हणजे ती पुढच्या पिढीसाठी पण सोयीस्कर होईल. आधी ती सोपी सोपी प्रचलित जर वृत्त वापरली, मग तुम्ही अवघड वृत्तांसाठी मग प्रयत्न करू शकता. मग त्यासाठी मी मग मात्रा वृत्त म्हणजे काय, मात्रा म्हणजे काय, त्याचा सराव कसा करायचा, मग शब्दाच्या मात्रा कशा मोजायच्या, मग त्याचे धडे घेतले, त्याची उदाहरणं घेतली, त्याचे अभ्यास लिहिले. मग मात्रा म्हणजे काय इथून सुरू केलं. मग अक्षरछंद एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये मात्रा, लघुगुरु काहीही नसतं. सगळ्यात कवितेला सोपा लिहा, म्हणजे तुम्हाला जर मात्रा वृत्त लिहायचं नसेल तर सगळ्यात कवीला लिहिण्यासाठी सोपा प्रकार म्हणजे अक्षरछंद. अक्षरछंद त्याच्यामध्ये ओळीतल्या अक्षरांची संख्या फक्त निश्चित असते. 8 अक्षर, 15 अक्षर, 8 अक्षरी घेतली तुम्ही, तर मग अक्षर लघु असू दे, गुरु असू दे, जोडाक्षर असू दे, ते अक्षर एकच. मग ओळीमध्ये 8 अक्षरं घेतली, मग प्रत्येक ओळीमध्ये तुम्ही 8 अक्षरं घ्यायची. 4 ओळींचं कडवं घेतलं, यमक साधत आणि 8 अक्षरांचा नियम पाळला तर ती अष्टाक्षरी कविता होते. आणि त्याच्यात एकच नियम आहे, फक्त प्रत्येक ओळीची सुरुवात ही समसंख्या अक्षरी शब्दाने करायची. म्हणजे 2 अक्षरी शब्द किंवा 4 अक्षरी शब्द अशा शब्दाने केली आणि प्रत्येक अक्षराचा उच्चार तुम्ही दीर्घ केला तर त्या ओळीला छान लय मिळते. हा अक्षरछंदाचा अष्टाक्षरी प्रकार झाला. अभंगाचा प्रकार आहे, मोठा अभंग ज्याला म्हणतो आपण, त्याला 6, 6, 6 आणि 4, म्हणजे पहिले 3 खंड 6 अक्षरांचे आणि शेवटचा खंड जो आहे तो 4 अक्षरांचा आहे. तिथे अक्षर मोजायची, तिथे मात्रा, लघुगुरु काही प्रकार नाही. मग सुरुवात जर तुम्ही अक्षरछंदापासून केली तर एखाद्या कवीला छान लय मिळते. मग मात्रा वृत्त शिकू शकता. मात्रा म्हणजे काय लिहायचं, मग मात्रा वृत्ताचे प्रकार, मग 8 मात्रांचे गट, 6 मात्रांचे गट, 4 मात्रांचे गट, असे करून मात्रा वृत्ताचे प्रकार होतात. मग लघुगुरूची लगावली जर दिली तर म्हणजे मात्रा तेच मोजायच्या, पण लघुगुरूचा जे विभाग दिलेले असतात ते सांभाळत कविता लिहिली की अक्षरछंद, अक्षरगण वृत्तातली झाली. मग इथपर्यंत प्रवास मी तो लिहून काढला. मग सगळं म्हणजे अक्षरछंदासाठी काय काय तुम्हाला करावं लागेल, मग त्याचे प्रकार कोणते, मग मात्रा वृत्तासाठी मात्रा मोजाव्या लागतात, मग मात्रा विभागाचे प्रकार कोणते, मग मात्रा वृत्तातले कोणते प्रकार आहेत, मग अक्षरगणवृत्त लिहिताना तिथे लगावली कशी आहे, मग त्या लगावलीचे खंड कसे आहेत, मग त्यातली प्रचलित वृत्त कुठची, आणि मग ती उदाहरणं देणाऱ्या माझ्याच कविता मी इथे लिहिली.
तुमच्याच कविता. मी माझ्याच बरं. कविता काय लिहिल्या, हा. दुसऱ्या कोणाच्या घेतल्या असतं तर कॉपीराईटचा इश्यू आला हो. असता. मग हो. प्रत्येकाची परमिशन घेत बसा, हा. हे सगळे ऍप टाळण्यासाठी मी माझ्याच कविता ह्याच्यामध्ये घेतल्या, हम्म. म्हणजे माझा कॉपीराईटचा इश्यू नाही आला. बरोबर. आणि ती उदाहरणं पण मी तिथे प्रत्येक कवितेची 4-4, 5 म्हणजे मात्रा वृत्तातल्या 4-5 कविता आहेत, बर. अक्षर गण वृत्तातल्या 4-5 कविता आहेत, बर. गझल मधल्या 4-5 गझल आहेत, बर. अक्षर छंदातले आहे, इव्हन मुक्त छंदातलं पण तिथे गेले. मग बर. मुक्त छंद लिहिताना काय काळजी घ्यावी, हा. त्यातल्या काय कविता आहेत, हम्म. मग ते भाव कसे पोचले पाहिजे, हा सगळा अभ्यासक्रम मी क्रमाने मांडला. मग तो पुस्तक रूपाने काढला. बर. मग पहिल्या आवृत्तीमध्ये जर काही चुका राहिल्या तर दुसऱ्या आवृत्तीमध्ये करेक्ट केला, दुसऱ्या आवृत्तीमधून तिसरी आवृत्ती सुधारित काढली. बर. असा तो अभ्यासक्रम बनत गेला. आणि आत्ताच्या घडीला एक परिपक्व अभ्यासक्रम, जो नवोदित कवीसाठी बेसिक अभ्यासक्रम, ज्याला आपण ग्रॅज्युएशन लेवलचा म्हणतो, तिथपर्यंत तयार आहे. त्याच्या पुढचं मार्केटमध्ये हायर लेवलचं बरंच अवेलेबल आहे, नेटवरती आहे, बर. अनेक पुस्तक आहे त्याच्यावरती, त्याच्यावरून तुम्ही शिकू शकता. बर. पण आत्ताच्या घडीला हे खूप उपयुक्त पुस्तक. आता तुम्ही म्हणाला हजारो छंद आहेत, हो, ह्याच्यात किती छंद आपण डिस्कस करतो? ह्याच्यामध्ये कमीत कमी मी तुम्हाला 50 ते 60 वृत्त, जी प्रचलित वृत्त आहेत ती दिलेली आहेत, आणि नवोदित कवींसाठी ती भरपूर आहेत. बर. त्याच्या बर. पुढे जाऊन तुम्ही लिहू शकता. बर. वेगवेगळी आहे त्याच्यामध्ये, पण जी प्रचलित आहे, जी मागच्या कवीने वापरली किंवा आत्ताची पिढी जी वापरते, ती एक 50 ते 60 वृत्तांची प्रचलित वृत्तांची यादी, त्याच्या मात्रासहित, लगावली सहित, नावासहित सगळी माहिती याच्यात दिली.